दरम्यान स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा आमदार कटके यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते। तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी माहिती आहे। गाडे हा कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरामध्ये फिरत होता आणि मिरवत होता अशी माहिती आहे। तर कटकेंसोबत दत्ताचे अनेक फोटोही समोर आलेले आहेत। ज्या आरोपीने पुण्यामधील स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये एका तरुणीवर अत्याचार केला तो एका राजकीय नेत्याचा कार्यकर्ता म्हणून मिरवत होता आणि त्या नेत्यासोबतचे त्याचे फोटो सुद्धा समोर आले। तर ही दृश्य आपण बघू शकतो। हा आरोपी आहे दत्तात्रय गाडे ज्याने अत्याचार केलेला होता 2 दिवसांपूर्वी आणि तो अशा पद्धतीने आमदार साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसतोय। त्यांचं स्वागत करताना सुद्धा दिसून येतोय। तर कटके यांचा तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे आणि त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते। त्याच्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजूला त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अशा या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हा व्यक्ती ज्याने आणखी एक मोठा गुन्हा केलेला आहे तो मात्र एका राजकीय नेत्याच्या सभोवती आपल्याला दिसून येतोय आणि तो कार्यकर्ता म्हणून मिरवत होता अशी माहिती आहे। स्वारगेट या ठिकाणी जी दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि क्लेशदायक अशी घटना आहे। मीडियाच्या माध्यमातून असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे। आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात, फोटो काढत असतात, भेटत असतात। त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात। परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅकवरती केस घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे। तर आपण बघितलेलं आहे स्पष्टीकरण या ठिकाणी आमदार साहेबांनी दिलेलं आहे। आपल्या आजूबाजूला अनेक लोक येत असतात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। पण हा जो आरोपी आहे तो अनेक फोटोंमध्ये त्यांच्या आजूबाजूला दिसतोय।